प्रेम प्रकरणातून 2 व्यक्तीचा आज खून केलेला आहे। विरार येथील पूनम आकांक्षा या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मुलगी आणि तिची आई आणि गेल्या 2 वर्षापासून विरारमध्ये राहणाऱ्या एका मुलाशी त्यांचं प्रेम प्रकरण होतं। परंतु ज्या वेळा मुलाने त्या मुलीच्या आईला आपल्या लग्नाबद्दल मागणी केली आणि लग्न करायची इच्छा व्यक्त केली, त्यावेळेला तिच्या आईने या मुलाशी लग्न करण्यासाठी नकार दिला आणि नकार दिल्यामुळे त्यांच्या मनामध्ये आईविषयी आणि त्या मुलीविषयी देखील एक राग निर्माण झाला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी जाऊन आज सकाळी ह्या मुलीच्या त्या बिल्डिंग मध्ये जाऊन घरात घुसून घरामधील किचन मधलं एक चाकू घेऊन रागाच्या भरामध्ये दोघांवरती वार केले आणि हा वार केल्यानंतर दोघेही घरामध्ये कोसळून पडले। त्यानंतर त्यांनी देखील स्वतः आपल्या स्वतःची आत्महत्या करण्यासाठी त्याच ठिकाणून एक ब्लेड उचलला आणि आपल्या स्वतःचा गळा कापण्याचा प्रयत्न केला। परंतु बिल्डिंग मधील काही लोकांनी जेव्हा ही घटना पोलिसांना कळवली तेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी लागलीच धाव घेतली आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला देखील त्या ठिकाणी बोलावण्यात आलं, कारण दरवाजा हा आतल्या बाजूने बंद होता। थोड्या वेळानंतर अग्निशमन दलाचे जवान आहेत आणि त्यांनी दरवाजा उघडला बघितला तर घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये दोन्ही मायलेक पडले होते आणि हा देखील व्यक्ती हा त्याच्या स्वतःच्या गळ्यावरती त्यांनी वार करून तो देखील बाजूला पडलेला होता। त्या सर्वांना घेऊन विरारमधील संजीवनी हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्यावरती असं कळालं की ते मुलगी आणि तिची आई हे दोघंही मृत झालेले आहेत, त्यांना मृत घोषित करण्यात आलं। परंतु मुलाच्या गळ्यावरती इजा झाल्यामुळे त्यांना आता मुंबई जे हॉस्पिटलमध्ये त्यांना आता पाठवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा उपचार देखील चालू आहे। आता बोईज पोलीस स्टेशनचे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर या सर्व घटनेबद्दल काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। आज बोईज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खुनाची घटना घडली असून त्याची प्राथमिक माहिती अशी आहे की त्यामध्ये जो आरोपी आहे, आरोपी आणि मुलीचे 2 वर्षापासून प्रेम प्रकरण होते आणि तो तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती, परंतु मुलीच्या आईने आणि घरच्यांनी लग्नास नकार दिला। या रागातून आरोपीने आज रोजी त्या मुलीची आणि तिच्या आईची चाकूने वार करून हत्या केलेली आहे व स्वतः ब्लेडनी स्वतःचा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्यावरती कोणते कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे? आपण आज रोजी खुनाचा गुन्हा 103(1) अन्वये दाखल केला असून आरोपी त्यातला जखमी आहे आणि तो जे हॉस्पिटल येथे त्याला उपचाराकरिता। आरोपीचा बॅकग्राऊंड काय आहे? आरोपीचं 10वी पर्यंत शिक्षण झालेलं असून तो एका दुकानात काम करतो। सर, आता आरोपीची प्रकृती कशी आहे, काय? आरोपीची प्रकृती स्थिर असून जे हॉस्पिटलला त्याचा उपचार सुरू आहे। बोईज पोलीस स्टेशनचे पीआय यांनी काय सांगितलं ते आपण ऐकलेलं आहे। तरी आम्ही सर्व वसई विरार आणि आजूबाजूच्या लोकांना हेच सांगू शकतो की जर का एखाद्या मुलीचं प्रेम असेल तर त्यावरती तुम्ही बारकाईने लक्ष दिलं पाहिजे। वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम, नमस्कार।